नमस्कार. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट आहे जवळपास 200 वर्षांपूर्वी घडलेली. आपल्या सगळ्यांना पुणे तर माहितीच आहे. तर तिथलीच ही गोष्ट आहे. लोक म्हणतात की पुणे तिथे काय उणे. पण त्याच पुण्यात एकेकाळी माणुसकीचं उणं होतं. तेव्हाची ही गोष्ट. अस्पृश्य समाजाला पशुहीन जगणं जगण्यास भाग पाडण्याचा आणि ब्राह्मणी श्रेष्ठत्वाचा डांगोरा पेटणाऱ्या पेशवाईचा अंत झाला तेव्हाची ही गोष्ट. कडक उन्हाळ्याचे दिवस होते. बऱ्याच विहिरी पाणवठ्यातील पाणी आटले होते. लोक पाण्यासाठी वणवण भटकत होते. पुण्यातल्या काही मोजक्याच विहिरींना पाणी असल्यामुळे त्या विहिरींवर लोकांची झुंबड उडाली होती. कडक उन्हाळ्यामुळे लोकांच्या तोंडचं पाणी पळालं होतं. मग अशा वेळी गाव कुसाबाहेर राहणाऱ्या महार मांग समाजातील लोकांची काय दैनावस्था असेल ह्याचा जरा विचार करूया. ज्यांची सावली अंगावर पडली म्हणजे विटाळ होतो असं समजणाऱ्या उच्च जातीतील लोकांना त्यांची व्यथा कशी समजणार? ती समजण्यासाठी अंगी महात्मपण असावयास हवं. तर सूर्य डोक्यावर आग ओकत असताना अशा या रणरणत्या उन्हात ती व्यक्ती घराकडे निघाली होती आणि तिचं लक्ष रस्त्याजवळ असलेल्या शेतीतील विहिरीकडे गेलं. विहिरीवर पाणी भरण्यासाठी बाई माणसांची झुंबड उडाली होती. विहिरीपासून काही अंतर दूर हातात गाडगी मडकी घेतलेली बाया माणसं आशाळभूत नजरेने कोणी पाणी वाढतं का म्हणून उभी होती. पण त्यांच्याकडे कोणी लक्षच देत नव्हतं. महार मांग वाड्यातील त्या बायकांच्या कडेवर असलेली लहान लहान मुलं उन्हामुळे होणाऱ्या त्रासानं रडत होती आणि त्या आयाबाया आपल्या लेकरांना शांत करण्याचा प्रयत्न करत येणाऱ्या जाणाऱ्यांना पाणी मागण्यासाठी काकुळतेने विणवीत होत्या. त्या व्यक्तीने हे केविलवाणं दृश्य पाहिलं आणि त्यांच्या काळजात कालवाकालव झाली. त्यांनी क्षणभर विचार केला आणि निघाले. त्या महार मांग वाड्यातील आयाबाया घाबरल्या. हा येणारा माणूस आपल्याला हाकलल्याशिवाय राहणार नाही अशी भीती त्यांना वाटू लागली. त्या केविलवाण्या नजरेने त्यांच्याकडे पाहू लागल्या. ती व्यक्ती त्यांच्या समोर येऊन उभी राहिली. आता त्यांची नजर त्या दलित शोषित समाजातल्या आयाबायांवर खिळली होती. त्यांच्या नजरेत करुणा भरलेली होती. आता ते बोलू लागले. आता तुम्ही पाण्यासाठी इथं किती वेळ तिष्ठत उभे राहणार? इथं तुम्हाला कोणी पाणी देणार नाही. त्यांच्यातील माणुसकीचे झरे आटले आहेत. तेव्हा तुम्ही माझ्याबरोबर माझ्या हौदावर चला आणि तुम्हाला हवं तेवढं पाणी खुशाल घेऊन जा. त्या व्यक्तीच्या बोलण्यानं महार मांग समाजातील त्या आयाबायांच्या मलिन चेहऱ्यावर हसू उमटलं. त्या सगळ्या जणी आपली गाडगी मडकी पोरं सांभाळत त्या व्यक्तीच्या पाठोपाठ त्यांच्या हौदावर गेली. ती व्यक्ती हौदातून पाणी काढून देत होती आणि त्या गरीब अस्पृश्य बाया आपली गाडगी मडकी भरीत होत्या. त्यांचा आनंद आता भरभरून वाहत होता. तर मित्रांनो, स्वतः हौदावर पाणी काढून देणारी ती व्यक्ती कोण होती? तर ती व्यक्ती होती सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले. 11 एप्रिल 1827 रोजी पुण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव तर आईंचे नाव चिमणाबाई होते. ज्योतिरावांची आई ते लहान असतानाच वारल्या. त्यांच्या संगोपनाची जबाबदारी त्यांची विधवा बहीण सगुणाबाई यांनी स्वीकारली. ज्योतिराव शाळेत जाऊ लागले. त्यांच्या अंगी असलेल्या उपजत हुशारीमुळे शाळेतील पंतोजी म्हणजेच गुरुजी चकित झाले. ज्योतिरावांना लहानपणापासून वाचनाची आवड होती. ज्योतिरावांच्या वडिलांचा फुलांचा व्यवसाय होता. त्यावरूनच त्यांना फुले हे नाव मिळाले होते. ज्योतिराव ज्या माळी समाजात जन्मले तो माळी समाज ब्राह्मणी धर्मानुसार शूद्र समजला जाई. शूद्र समाजातील लोकांना धर्मग्रंथांनी शिकावयास बंदी घातलेली असल्यामुळे ज्योतिराव शाळेत जातात, शिक्षण घेतात हे पाहून काही ब्राह्मण भटांच्या पोटात दुखू लागले. त्यांनी गोविंदरावांना धर्मग्रंथाचा आधार देत ज्योतिरावांचे शिक्षण बंद करण्यास भाग पाडले. पण ज्योतिरावांच्या हुशारीने खुश असलेले बेग साहेब आणि लिजिट साहेब यांच्या विनंतीला मान देऊन गोविंदरावांनी त्यांना परत शाळेत घातले.
ज्योतिरावांना वाचनाची आवड होती. त्यांनी अनेक पुस्तकं वाचली. पण थॉमस पेन या लेखकाच्या राईट्स ऑफ मॅन म्हणजेच मानवाचे हक्क या पुस्तकाने त्यांचे मन क्रांतिमय झाले. ज्योतिराव जेव्हा 13 वर्षाचे होते त्यावेळी त्यांचा विवाह पुण्याजवळ असलेल्या धनकवडी गावाच्या पाटलाच्या मुलीशी म्हणजेच सावित्रीबाईंशी झाला. त्यावेळी त्यांचे वय अवघे 9 वर्षे होते. एकदा काय झाले, आपल्या उच्च जातीतील मित्राच्या लग्नाला ज्योतिराव ठेवणीतील रुबाबदार पोशाखात गेले होते. मित्राच्या त्या लग्नाच्या मिरवणुकीत सगळे उच्च जातीतील लोक चालले होते. इतक्यात एका ब्राह्मण भटाने त्यांना ओळखलं आणि म्हणाला, "काय रे, तू त्या गोविंद माळ्याचा पोरगा ना?" ज्योतिराव होय म्हणाले. तसा तो ब्राह्मण भट खळवळला, "शिंच्या, मग तू इथे काय करतोस? आत्ताच्या आत्ता निघून जा. तुला माहित नाही का, शूद्र जातीतील लोकांनी ब्रह्मवृंदांसोबत थांबायचं नसतं ते." त्या कर्मठ ब्राह्मणाचे बोल ज्योतिरावांच्या मनी बसले. त्यांचा संताप अनावर झाला. ते तडक घरी निघून गेले. पण या घटनेने त्यांच्यावर चांगलाच परिणाम केला. समाजातील स्त्री शूद्रातिशूद्र लोकांचे देवाधर्माच्या नावाने केले जाणारे शोषण त्यांना अस्वस्थ करू लागले. स्त्री शूद्रातिशूद्र ह्यांच्या ह्या अवनतीस कारण काय ह्याचा विचार करत असताना त्यांच्या लक्षात आले की स्त्री शूद्रातिशूद्र ह्यांच्या अधोगतीस अविद्या हेच कारण आहे. त्यांनी निश्चय केला आणि आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने पुण्यातील भिडेवाड्यात स्त्री शूद्रातिशूद्रांसाठी पहिली शाळा सुरू केली. ह्या शाळेत शिक्षक मिळेना तेव्हा ज्योतिरावांनी आपल्या पत्नीला म्हणजे सावित्रीमाईंना घरी शिकवलं. सावित्रीमाई शाळेत शिकवू लागल्या. पण शाळेत जात असताना पुण्यातील मंडळी त्यांना त्रास देत होती. त्यांच्यावर दगड विटा शेणाचा मारा करीत होती. सावित्रीमाईंनी त्यांना जुमानलं नाही. त्या आपलं काम करतच राहिल्या. सावित्री ज्योतिराव धर्म बुडवायला लागले असं पुण्यातील भटब्राह्मणांनी गोविंदरावांना सांगितलं. त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी आपल्या लेकाला आणि सुनेला घराबाहेर काढलं. मित्रांनो, ज्योतिरावांनी आयुष्यभर समाजकार्य केलं. त्यांनी पुस्तकं लिहिली. छत्रपती शिवाजी महाराजांवर कुळवाडी भूषण पोवाडा लिहून रायगडावर जयंती साजरे करणारे ते पहिलेच होते. समाजातील वाईट चालीरीतींवर त्यांनी आघात केला. विधवा पुनर्विवाहाला त्यांनी उत्तेजन दिलं. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून ते अनेक अनाथांचे नाथ झाले. काशीबाई नावाच्या ब्राह्मण स्त्रीला आत्महत्येपासून परावृत्त करून तिला लेकीसारखं वागवलं. तिच्या मुलाला यशवंतला दत्तक घेऊन त्याचं संगोपन केलं. त्याला शिकवून डॉक्टर बनवलं. लोकांनी सद्धर्मानं वागावं म्हणून सत्यशोधक समाज निर्माण केला. त्यांचं हे कार्य पाहून लोकांनी त्यांना महात्मा ही पदवी जाहीर समारंभात प्रदान केली. आता लोक त्यांना महात्मा ज्योतिराव फुले म्हणून आदराने संबोधू लागले. तर अशा ह्या सामाजिक क्रांतीचे जनक असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले यांचे 28 नोव्हेंबर 1819 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने सारा बहुजन वर्ग शोकाकुळ झाला. महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार आणि त्यांचं सामाजिक योगदान पाहून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना आपले गुरु मानले. ह्यातच त्यांच्या कार्याचे मोठेपण दिसून येते. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याला आणि त्यांच्या विचारांना अभिवादन करून त्यांच्या आचार विचारातील कृतीपासून आपण प्रेरणा घेण्याचा आज निश्चय करूया. धन्यवाद.